आणि जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरलेली असून पारा 43 अंशांच्या वर पोहोचलाय। उष्णतेच्या लाटेमुळे वीज रोहित्राभोवती महावितरणाकडून कूलर लावण्यात आलेले आहेत। वाढत्या उष्णतेमुळे अनेक घरांमध्ये कूलर, एसी, पंखे हे मोठ्या प्रमाणात वापरले जातात आणि त्याचा भार हा वीज रोहित्रावरती येतो। बाहेरील तापमान 43 अंशांवरती गेल्यामुळे वीज रोहित्रानं तापमान मोठ्या प्रमाणात वाढून त्याचा स्फोट होऊन जळण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि त्यामुळे महावितरणानं वीज रोहित्राभोवती कूलर लावून तापमान नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबाराच्या घटनेतून थोडक्यात बचावले। व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रतिनिधींच्या डिनरमध्ये गोळीबार। रिपब्लिकन नेत्यांना गेल्या काही वर्षांपासून लक्ष्य केलं जात आहे, अशी ट्रम्प यांची प्रतिक्रिया। ट्रम्प यांच्या डिनरमध्ये गोळीबार करणारा निघाला शिक्षक आणि व्हिडिओ गेम डेव्हलपर। हल्लेखोर आहे मेकॅनिकल इंजिनियर आणि कम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स। हल्ल्याचं कारण मात्र अजूनही अस्पष्टच। अमेरिका आणि इराणमधील शांती वार्तेला ब्रेक। इराणनं नवा प्रस्ताव पाठवला, पण मी तो फेटाळला। इराणला चर्चा करायची तर फोनवरून करावी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। सोलापुरात आढळल्या आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुली। महापालिकेच्या रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली। मनपाकडून 7 पथकं स्थापन करून वर्षभरामधील बाळंतपणाची फेरतपासणी सुरू। भूषण गवईंना आंबेडकरांचं नाव घेऊन नये म्हणणारे श्याम मानव कोण आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल। श्याम मानव प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत असल्याचीही टीका। लग्नपत्रिकेवर वरवधूची जन्मतारीख बंधनकारक करा। बालहक्क आयोग राज्य सरकारला करणार शिफारस। बालविवाह टाळण्यासाठी बालहक्क आयोगाची कल्पना। आयोगाचे सदस्य संजय राखे पाटील यांची एबीपी माझाला माहिती। राज्य मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीसाठी आज होत आहे मतदान। 9 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात। 1,40,000 नोंदणीकृत मतदार बजावणार मतदानाचा हक्क। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा विद्यार्थ्यांना फटका। 10वी-12वीचा निकाल रखडण्याची शक्यता। विदर्भात आज तापमान 46 अंशांच्या वर जाण्याची भीती। काल अकोला, अमरावतीत 45.6 अंश तर वर्ध्यामध्ये 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे।